तुम्ही कधी कल्पना केली आहे का की शांत आणि पवित्र मानल्या जाणाऱ्या देवभूमीवर म्हणजे हरिद्वारमध्ये चक्क हाणामारी होऊ शकते? आणि त्याचं कारण काय असेल? एखादा मोठा गुन्हा की संपत्तीचा वाद? तर नाही, असं काहीच नाही. कारण होतं केवळ यात्रेकरूंना टिळा लावण्याचा मान. होय, घटना घडली हरिद्वार मधील सुप्रसिद्ध हर की पौडी भागात, जिथे हजारो भाविक गंगेच्या दर्शनासाठी येतात. आणि याच पवित्र ठिकाणी 3 महिलांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. या महिला येथे येणाऱ्या यात्रेकरूंना टिळा लावून पैसे मागण्याचं काम करतात. बुधवारी अशातच एका यात्रेकरूला मी आधी टिळा लावेल यावरून त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली आणि पाहता पाहता या वादानं हिंसक रूप धारण केले. जे दृश्य पाहायला मिळालं ते अत्यंत धक्कादायक होतं. त्या 3 महिलांनी सार्वजनिक ठिकाणी एकमेकींचे केस उपटले, कपडे फाडले आणि अत्यंत वाईट पद्धतीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हे सर्व पाहून रस्त्यावरील लोकांनी मोबाईलमध्ये हा संपूर्ण प्रकार रेकॉर्ड केला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. आज हा व्हिडिओ खूप चर्चेचा विषय ठरला. हर की पौडी सारख्या धार्मिक आणि महत्वाच्या ठिकाणी झालेला हा तमाशा पाहणाऱ्या लोकांसाठी आणि भाविकांसाठी अत्यंत लाजिरवाणा होता. हा वाद थेट पोलिसांपर्यंत पोहोचला. पोलिसांनी त्या 3 महिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीतून समजलंय की या महिलांमध्ये कोणाला आधी टिळा लावायचा यावरून ही मारहाण झाली. भविष्यात अशा प्रकारे धार्मिक स्थळाची प्रतिमा मलिन करणारे कोणतेही वर्तन खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही पोलिसांनी त्यांना दिला. पोलिसांनी हेही स्पष्ट केलंय की हर की पौडी सारख्या पवित्र स्थळाची प्रतिष्ठा आणि पावित्र्य टिकवून ठेवणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी. सध्या या 3 महिलांनी आपली चूक मान्य करून माफी मागितली. उत्तराखंडामधील हरिद्वार हे केवळ भक्तांसाठीच नव्हे तर पर्यटकांसाठी एक महत्वाचं ठिकाण आहे. त्यामुळे या ठिकाणी झालेली ही लाजिरवाणी घटना धार्मिक स्थळांवरील शिस्त आणि शांततेच्या गरजेवर पुन्हा बोट ठेवते. मंडळी, या घटनेबद्दल तुमचं मत काय? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.